नमस्कार. कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत दाल तडका आणि जीरा राईस. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तुरीची डाळ, छोटी वाटी आहे. 1 वाटी मसुरीची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ. डाळ कमी जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि मोठी 1 वाटी बासमती राईस. दोन्ही डाळ व बासमती तांदूळ धुवून घ्यायचे आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 15 मिनिटासाठी पाणी घालून भिजायला ठेवायचे आहे. 15 मिनिटांनी कुकरमध्ये पाणी ठेवून हळद घालायची आहे. 1 चमचा तेल घालायचे आहे व आपली 15 मिनिट भिजवलेली डाळ घालायची आहे. डाळ 15 मिनिट भिजवून घेतल्यामुळे मऊ आणि चांगली शिजते. 1 चिमूटभर हिंग आणि कुकरचं झाकण लावून आपण तोपर्यंत गॅसवर ठेवू. इकडे दुसऱ्या गॅसवर कढईत 1 वाटी तांदूळ असेल तर 9 वाटी पाणी घ्यायचे आहे. त्यात 1 चमचा मीठ आणि खडे मसाले घालायचे आहे. तेजपत्ता, लवंग, मिरे, दालचिनी, विलायची सर्व घालायचे आहे. वरून 2 चमचे तेल घालायचे आहे. आता आपले 15 मिनिट तांदूळ भिजलेले आहेत. त्याला आपण शिजायला घालू. तांदूळ 80% शिजवून घ्यायचे आहे. 100% घ्यायचे नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. म्हणून तांदळाला 80% शिजवून घ्यायचे आहे. आता तांदूळ आपण 80% भात शिजवून घेऊ. इकडे आपली डाळ शिजत आहे. तोपर्यंत इकडे आपण राईस करून घेऊ. आता हा आपला राईस झालेला 80% शिजलेला आहे. त्याला आता आपण पाण्यातून काढून घेऊ. त्याचे पाणी सर्व काढून घ्यायचे आहे. आता आपला भात थंड होण्यास ठेवूया. आपला भात चांगल्या प्रकारे मोकळा झालेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपली डाळ शिजून तयार झाली आहे. डाळ एकदम मऊ शिजली आहे. त्यात आपण गरम पाणी घालून घेऊ. जास्त पातळ पण करायची नाही. डाळ तडक्याला डाळ थोडी घट्टच असते, त्यामुळे जास्त पाणी घालायचे नाही. तडका देण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवू. त्यात 2 चमचे तेल घालू. 1 मोठा चमचा तूप घालू. तुपामुळे चव छान येते. त्यात आपण कांदा घालून घेऊ. कांदा चांगला फ्राय करून घेऊ. कांदा मऊ झाला की त्यात आपण लसूण अद्रक पेस्ट घालू 1 चमचा. त्याला पण चांगले फ्राय करून घेऊ. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. त्यात आपण 5-7 कढीपत्त्याची पाने घालून घेऊ. कढीपत्त्यामुळे टेस्ट छान येते. आता आपण त्यात छोटे 2 टमाटे घालून घेऊ. ते बारीक चिरलेले आहेत. त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. टमाटे चांगले मऊसूत झाले की त्यात 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊ. छोटा चमचा हळद घालू. काश्मीरी लाल तिखट घालू आणि चिमूटभर हिंग घालू. आता हे सर्व मसाले फ्राय करून घेऊ. गॅस बारीक ठेवायचा आहे, नाहीतरी मसाला करपतात. त्यात 2 चमचे पाणी घालून घ्यायचं.
म्हणजे मसाला छान मऊसूत व्यवस्थित शिजतो, करपणार नाही. आता आपला मसाला चांगला शिजलेला आहे. 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. त्याला चांगले तेल सुटले की त्यात आपण 2 तेजपत्ता घालू. हा बघा, आपल्या मसाल्याला तेल सुटले आहे. कलर पण छान आलेला आहे. त्यात आता आपण डाळ घालून घेऊ. डाळ जास्त पातळ करायची नाही. वरून कोथिंबीर घालून घेऊ. आता डाळसाठी तडका तयार करण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात 1 चमचा तेल, 1 चमचा बटर घालून घेऊ. बटर चांगले वितळले की त्यात आपण छोटा 1 चमचा जिरे घालू. जिरे छान तडतडले की बारीक लसूण कुटलेला घालू. लसूण पण चांगला फ्राय करून घेऊ. त्यात 2-3 लाल मिरच्या घालून घेऊ. मिरच्या पण चांगल्या फ्राय झाल्या आहेत. गॅस बारीक ठेवायचा आहे. त्यात छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घालू. तडका आता आपला रेडी झाला आहे. तो आता डाळीत घालून घेऊ. तडक्याला एकदम कलर छान आलेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवू. त्यात 1 चमचा तेल घालू व 1 चमचा तूप घालून घेऊ. आता आपण जिरा राईस बनवणार आहोत. त्यात छोटा 1 चमचा जिरे घालू आणि 2 तेजपत्ता घालू. आता आपला थंड झालेला भात घालून घेऊ. आपला भात एकदम मोकळा झालेला आहे. तो आता खाण्यासाठी रेडी झाला आहे. त्याला आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ. डाळ तडका जिरा राईस, त्याच्यासोबत कांद्याची काप आणि लिंबू ठेवू. हा आपला दाल तडका आणि जिरा राईस तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कसं झालं आहे ते नक्की कळवा.